5 जून 1973 हा दिवस दरवर्षीपासूनच जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। पर्यावरण संवर्धनासाठी कृती करणाऱ्यांचा हा दिवस आहे। पर्यावरणीय समस्यांसाठी जागरूकता वाढवणे आणि लोकांना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कृती करण्यास प्रोत्साहित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे। या निमित्त या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी शंखनाद टीमने साधलेला संवाद। 5 जून 2024 म्हणजे जागतिक पर्यावरण दिवस। हा दिवस दरवर्षी 1973 पासून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। पर्यावरण संवर्धनाच्या करता कृती करण्याचा हा दिवस आहे आणि सध्या या वर्षी आवर लँड आवर फ्युचर हा मृदा संवर्धन अँटी डेझर्टेशन म्हणून हा दिन साजरा करण्यात येत आहे। या जे आहे आवर लँड आवर फ्युचर ह्या थीमच्या काही काम करण्याचं हा दिवस आहे आणि या निमित्तानेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, त्याच्यानंतर ज्या जमिनीची धूप होणं हे सर्व वाचवण्याकरता जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे आणि सिंगल यूज प्लास्टिकचा वापर न करण्याचं आपण प्रण घेऊया आणि पर्यावरण संवर्धनाकरता काही कृती करण्याकरिता आपण आजपासून निश्चितपणे कराल अशी आशा। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नागपूर मार्फत आज या निमित्ताने 5-6-7 या दिवशी कुंभार समाज, नागपुरातील हस्तशिल्पी कुंभार समाज यांच्याबरोबर एक मातीच्या गणपतींचं प्रदर्शन आणि त्याचा असा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे। याच्यात पर्यावरण विषयक दिंडी आणि असे पण 3 दिवसाचा कार्यशाळा आहे। तसेच सिंगल यूज प्लास्टिक हे अवॉइड करण्याकरता एक कापडी पिशव्यांचं वेंडिंग मशीन, म्हणजे तुम्ही पैसे टाकायचे आणि त्याच्यातनं तुम्हाला कापडी पिशवी मिळेल असं एक कापडी पिशव्या पुरवठा यंत्राचं उद्घाटन हे आमच्या उद्योग भवन परिसरात, जिथेच हे जे दुबई मार्केट म्हणून आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात जसे बाजार आहे त्या बाजाराच्या जवळ हे कॉटन बॅग वेंडिंग मशीनचं उद्घाटन सुद्धा आम्ही केलेलं आहे। अशाप्रमाणे अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत किंवा त्यांच्या सूचनांनुसार किंवा त्यांनी लोकांना सांगितलेलं आहे किंवा त्यांची प्रेरणा देऊन करून घेतो आहे। मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा आणि नगरपालिका, महानगरपालिका अशा लोकल बॉडीज, दवाखाने अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आपण हे कार्यक्रम घेण्याकरिता लोकांना प्रेरित केलेलं आहे आणि त्या निमित्ताने हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्या होऊन राहिले आहेत। आपणही सर्व याच्यामध्ये सहभागी व्हाल आणि पर्यावरण संरक्षणाचं लक्ष्य अचीव कराल अशी आशा। नमस्कार, मी संदीप मानकर, ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन एक आमचा NGO आहे। पर्यावरणासाठी गेल्या 10 वर्षापासून आम्ही या सगळ्या झाडं लावणे, त्याची जोपासना करणे आणि ह्या सगळ्या आम्ही पर्यावरणासाठी काम करून राहिलो। आतापर्यंत 80,000च्या जवळपास झाडं लावली। आज जी परिस्थिती दिसून राहिली ती परिस्थिती याच्याहूनही भयानक होणार आहे। आज जे तापमान वाढलेलं आहे, या तापमानाला जिम्मेदार कोण? तर जिम्मेदार आम्हीच आहोत। जर आम्हीच आपल्या पर्यावरणाकडे लक्ष देणार नाही, हे सगळ्यांनी दिलं पाहिजे। याच्यात दोष म्हणजे गव्हर्नमेंट यंत्रणापासनं त्याला न देता सगळ्या जितके बी आपल्या भूतलावर राहणारे लोकांचं कर्तव्य आहे की कमीत कमी 2-4 झाडं लावायला पाहिजे आणि हे लावणं सध्याची गरज आहे। कारण की आज जर हे नाही करू तर पुढच्या पिढीला आपण ऑक्सिजन कुठून देणार? आणि आता ही जी गरमी, उष्णता कशामुळे पसरली आहे की एका पृथ्वी तलावर भारतात तसे एका माणसाला 428 झाडं पाहिजे, पण आता सध्या जी
प्रक्रिया आहे त्यात 28 झाडं एका माणसाच्या याच्यात आहे. म्हणजे कितीतरी झाडं आपली कत्तल झालेली आहे. म्हणजे एका माणसाला जगण्याकरता 428 झाडं असं म्हणजे गव्हर्नमेंटचं हे आहे. पण आता ती 28च झाडं आहे. पण आता याच्यासाठी आपल्याला काय प्रत्येकाला जागं होणं पडेल, उठणं पडेल आणि झाडं लावणं पडेल. जिथेही जागा मिळेल तिथे झाडं लावा, संगोपन करा. आणि दुसरं एक कारण आहे की आपण इथे रेन हार्वेस्टिंगचं काहीच प्रोव्हिजन केलेलं नाही आहे. आज नागपूर शहर पहा, गल्लोगल्ली सिमेंट रस्ते, सिमेंट 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 कॉन्क्रीट, गल्लीत कॉन्क्रीट. पण रेन हार्वेस्टिंगसाठी काहीच प्रोसिजर नाही, गटर लाईनसाठी काहीच प्रोसिजर नाही. म्हणजे की हे जे NMCचे अधिकारी आहे यांना हे नाही कळत की बाबा उद्या चालून बँगलोरची जशी स्थिती झाली आहे, बँगलोरमध्ये सध्या काय की तिथे विहिरी म्हणजे असे जागेवर 500 मीटरवर बोर करून त्याला म्हणजे रेन हार्वेस्टिंगची प्रोसेस करून राहिले. अशी प्रोसेस नागपुरातही केली पाहिजे. ज्याप्रमाणे सिमेंट रोडचं काम करून राहिले, फुटपाथ करून राहिले, पण ते पाणी मुरत नाही, सरळ नागनाल्यात निघतं, नागनाल्यातून बाहेर. तर जमिनीची धूप काही कमी होत नाही. एक तर झाडाची कत्तल चालू आहे, वरतून जमिनीला जे पाणी मिळतं पावसाचं ते पावसाचंही पाणी नाही मिळत. त्याच्यामुळे खालचा उकाळा आणि वरचा उकाळा त्याच्यामुळे हे टेम्परेचर वाढलेलं आहे. या टेम्परेचरला कमी करण्याकरता तुम्हाला जमिनीची धूप कमी करण्याकरता इंग्रज लोकांनी याच्या आधी जे आहे मोठे मोठे कडुनिंबाचे झाडं लावले. आपला नागपूर भाग हा पठार आहे आणि पठार असल्यामुळे कसं होतं की इथे ऊन जी आहे ती डायरेक्ट येते आणि त्याच्यामुळे कसं आहे की कडुनिंबाचं झाड हे थंड असतं. आपले देशी झाडं लावले त्यावेळेला लावले, त्यांना माहीत होतं की हे सगळं याला थंड करण्याकरता हेच झाडाची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे असे झाडं लावले पाहिजे. आणि रेन हार्वेस्टिंगचं जर आज नाही करणार तर उद्या प्यायलाही पाणी नाही मिळणार. म्हणजे वरतून ऊन मारेल ना, इकडे पाणीही प्यायला नाही मिळणार. तर ही परिस्थिती जर आपल्याला सवारायची, जर प्रत्येकाचं काम आहे आपलं घरी पाणी जिरवण्याकरता काहीतरी रेन हार्वेस्टिंगचे, सरकारवर निर्भर न राहता घरी तुम्ही रेन हार्वेस्टिंगसाठी काही प्रोव्हिजन करू शकता. आजूबाजूला परिसरात झाडं लावू शकता. तुम्हाला जिथे जमेल तिथे झाडं लावा. जर याच्यातून तुम्हाला समोरच्या पिढीला काही ऑक्सिजन द्यायचं असेल किंवा पर्यावरण चांगलं द्यायचं असेल, शुद्ध वायू द्यायचे असेल, तर तुम्हाला या 3-4 गोष्टीवर लक्ष देणार. 3P म्हणजे पाणी वाचवा, दुसरा P म्हणजे पेड़ लगाव, तिसरा P म्हणजे प्लास्टिकला आपल्या हद्दबाहेर करा. या 3 गोष्टीवरही जर आपल्या देशातील लोकांनी लक्ष घातलं ना तर हा विषय एवढा मोठा नाही आहे की तुम्ही त्याच्यातून बाहेर निघू शकाल. कारण की जनसंख्या इतकी आहे, प्रत्येकाने प्रत्येक वर्षी जर ठरवलं तर हे इथून बाहेर निघायला काहीच नाही. आपल्या समोरच्या पिढीला आपण सगळ्या चांगल्या गोष्टी देऊ शकतो. धन्यवाद. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.